नाशिक शहरातील मध्यवर्ती भागात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहन चालक व पादचाऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली आहे। मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे व उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सीव्हीएस, शिवाजी रोड, शालीमार, इंदिरा गांधी पुतळा या मुख्य मार्गावरील दुकानधारक आणि हातगाड्यांवर अतिक्रमण हटवण्यात आले। अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले। एक ट्रक भरून अतिक्रमित साहित्य आडगाव येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। या कारवाईत पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, जावेद शेख, बापू लांडगे, मोहन भांगरे, जगन्नाथ हमारे, सुनील कदम, संतोष पवार, संजय सूर्यवंशी आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। मनपाच्या या कारवाईनंतर संबंधित मार्ग मोकळा झाला असून वाहतुकीला दिलासा मिळाला। अतिक्रमण करणाऱ्यांवर पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।